सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा आज सुधारण्यास मदत होईल. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्याच कामांची जास्त काळजी करत राहाल आणि यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. आज धार्मिक कार्यामध्ये भाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन तुम्ही आज बनवू शकता. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुमची रुची वाढेल. तुमचा कोणताही कायदेशीर वाद जर प्रलंबित असेल तर त्यामध्ये तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा चांगला राहील. अचानक धनलाभामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला ऐकून तुम्ही चांगलं नाव कमावू शकता. व्यवसायामध्ये कोणाशीही समझोता तुम्ही करू नका. जर तुम्ही प्रवासाला जात असाल तर वाहन जपून चालवा, कारण अपघाताची दाट शक्यता आहे. आज तुम्हाला मुलांकडनं एक चांगली बातमी मिळू शकते. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या पराक्रमामध्ये वाढ होईल. ऑफिसमध्ये एखादी मोठी कामगिरी केल्याने तुम्ही खुश असाल. व्यवसाय करणाऱ्यांनी मोठ्या नफ्याच्या नादी लागू नये आणि आहे हातात ती संधी बिलकुल गमावू नये, अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचं वैवाहिक जीवन हे मधुर राहील. बौद्धिक क्षमता तुमची मजबूत होईल. एखाद्या गोष्टीवरनं तुमच्या आईवडिलांशी वाद होऊ शकतो. मोठ्यांचं बोलणं ऐकणं आज तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला पांढरी वस्तू दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप मेहनत करण्याचा आहे. नोकरी करणारे लोक चांगले काम करून अधिकाऱ्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही आपल्या बोलण्यानं आणि वागण्यानं सर्वांना एकत्र ठेवू शकाल. पैशांच्या व्यवहारामध्ये तुम्ही सावधान राहा, नाहीतर कोणीतरी तुम्हाला फसवू शकतं. जास्त नफ्याच्या लोभामध्ये जास्त पैसे गुंतवू नका, अन्यथा चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवले जाऊ शकतात. आईच्या बाजूने तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. ऑफिसमध्ये मात्र फार सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. तुम्ही कुठलंही काम हे ज्युनियरच्या हातामध्ये द्याल तर मोठी गडबड होऊ शकते. प्रेमजीवन जगणाऱ्यांनी पार्टनरच्या सांगण्यावरनं मोठी गुंतवणूक करू नये, नाहीतर तुम्हाला नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमची जबाबदारी आज व्यवस्थित पार पाडाल. आज कुठलंही काम तुम्ही वेळेवरती पूर्ण कराल. तुमच्या दिनचर्येमध्ये बदल केल्यास तुम्हाला त्रास होऊ शकतो. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आज आर्थिक लाभ संभवतोय. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. दुसऱ्यांच्या बोलण्यावरती विनाकारण विश्वास ठेवणं टाळा, अन्यथा तुमच्या आयुष्यामध्ये कलह निर्माण होऊ शकतो. तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्या. मोठ्या माणसांनी कुठलंही काम सांगितलं तर ते तुम्ही वेळेवर पूर्ण करा. तुमची जुनी चूक लोकांसमोर आज उजागर होऊ शकते. विद्यार्थी त्यांच्या कामामुळे आज जास्त त्रस्त राहतील, त्यामुळे त्यांना आराम करण्याची गरज आहे. एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे मिळाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या रेशमी कपड्यांचं दान करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. तुमच्या पराक्रमामध्ये वाढ होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना आज प्रमोशन मिळेल, ज्यामुळे ते आनंदी राहतील. तुम्ही आज सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. मालमत्तेशी संबंधित कुठलाही वाद जर चालू असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळेल. तुमचं टॅलेंट आज लोकांसमोर येईल आणि ते पाहून लोक चकित होतील. नोकरी शोधणाऱ्यांना आज चांगली संधी मिळू शकते. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत लकी आहे. कुटुंबातील लोकांचा सल्ला तुम्हाला आज तुमच्या व्यवसायामध्ये उपयोगी ठरेल. तुम्ही आपल्या जवळच्या लोकांशी संबंध वाढवण्यामध्ये यशस्वी व्हाल. कुटुंबातील सदस्याचं बोलणं तुम्हाला आज वाईट वाटू शकतं आणि तुम्ही सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. जीवनसाथीदारासोबत काही प्रेमळ आणि खाजगी क्षण तुम्ही आज घालवाल. कौटुंबिक गोष्टीमध्ये बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला बिलकुल घेऊ नका. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. आज नवीन ओळखीपाळखींमुळे तुम्हाला फायदा होईल. रक्ताचे संबंध मजबूत होतील. रचनात्मक कार्यामध्ये तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल. काही प्रभावशाली लोकांशी तुमची भेट होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करू शकता. तुमच्या आजूबाजूला एक आनंदी वातावरण राहील. तुम्हाला एकामागोमाग एक चांगल्या बातम्या मिळायला सुरुवात होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा महत्त्वाची कामं वेळेवरती पूर्ण करण्याचा आहे. धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. कुठलंही काम आज घाईघाईनं बिलकुल करू नका. जबाबदारीनं काम करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. ऑफिसमध्ये शत्रूंपासून तुम्ही सावध राहा. ते तुमच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा खूप जास्त प्रयत्न करू शकतात. गुंतवणुकीच्या काही योजना थांबण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातनं आराम मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूंचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टीनं आजचा दिवस खूप चांगला आहे. एखादी मोठी कामगिरी केल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तुम्हाला मिळतील. तुमच्यामध्ये स्वाभिमानाची भावना टिकून राहील. बराच काळ तुमचं रखडलेलं काम पूर्ण झाल्यानं तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. तुम्ही आज आनंदी राहाल. कौटुंबिक सदस्यांचं तुम्हाला चांगलं सहकार्य मिळताना दिसतंय. व्यावसायिक कामं चांगल्या गतीनं पूर्ण होतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला सकारात्मक परिणाम देईल. व्यवसायामध्ये मंदीमुळे तुम्ही आज त्रस्त असाल. आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. वडिलोपार्जित संपत्तीचा वाद जर कोर्टामध्ये सुरू असेल तर त्यामध्ये तुम्हाला विजय मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर लाभ घ्याल. कोणावरही आज आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्यासमोर कोणताही वादग्रस्त प्रसंग आला तर त्यापासून दूर राहणं चांगलं राहील. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.